नमस्कार, माझं नाव आहे रचना केणी. माझ्या ब्रँडचं नाव आहे आभा ऑर्गॅनिक्स. हा माझा फर्स्ट यूट्यूब व्हिडिओ आहे आणि आजपासून मी चॅनलची सुरुवात करत आहे. मी गेले 3-3.5 वर्ष हँडमेड सोप्स, ऑर्गॅनिक स्किन, हेअर केअर प्रॉडक्ट्स बनवते. बेसिकली कोविडनंतर मी ह्याची सुरुवात केली आहे. तर आज आपण पहिल्या व्हिडिओमध्ये हे बघणार आहोत की मी ही जर्नी का स्टार्ट केली आणि ह्या चॅनलमधनं तुम्हाला काय काय मिळणार आहे. तर माझ्या प्रॉडक्ट्सबद्दलची माहिती आणि तुमच्या स्किन आणि हेअरची काळजी कशी घ्यायची ह्याच्याबद्दल छोट्या छोट्या टिप्स देखील मी ऑन अ रेग्युलर बेसिस शेअर करत राहणार आहे. तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. माझा इन्स्टा पेज देखील आहे, माझा फेसबुक पेज देखील आहे. त्याच्या लिंक्स देखील मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करीन. तर नक्की हा व्हिडिओ बघा आणि तुमच्या जवळच्या लोकांबरोबर शेअर देखील करा. तर जसं मी म्हटलं, माझ्या ब्रँडचं नाव आहे आभा ऑर्गॅनिक्स. मी हँडमेड सोप्स बनवते, ऑर्गॅनिक स्किन आणि हेअर केअर प्रॉडक्ट्स बनवते. तर ही जर्नी कशी सुरू झाली, तर सगळ्यांना सुंदर दिसायचं असतं, सगळ्यांना प्रेझेंटेबल दिसायचं असतं. मीही तशीच एक होते आणि देवाच्या कृपेने मला चांगली स्किन आणि चांगले हेअर म्हणजे केस देखील चांगले मिळाले होते. मेंटेन करायला बाजारात जसे प्रॉडक्ट्स अवेलेबल असतात, म्हणजे तेव्हा तर इन्फ्लुएन्सर्स नव्हते, माझ्या तरुणपणी इन्फ्लुएन्सर्सची वगैरे अशी काही फौज नव्हती. जे काही बघायचं होतं आम्ही मॅगझिनमध्ये बघायचो किंवा मग टी व्हीवरच्या ॲड्स आणि इतर कुठे ॲड्स असतील त्या बघून प्रॉडक्ट्स घेतले जायचे. किंवा आपण असं शॉपिंग करता करता ड्रग स्टोअरमध्ये काहीतरी नवीन दिसलं, उचलून आणायचं, वापरायचं. थँकफुली कधी कुठल्या प्रॉडक्टची रिॲक्शन नाही झाली माझी, कारण माझी स्किन तशी जास्त सेन्सिटिव्ह नाही आहे. आता ती होत चालली आहे, पण आधी माझी स्किन सेन्सिटिव्ह नव्हती. तर असं कुठल्या प्रॉडक्टची रिॲक्शन नाही आली. पण जसं ते क्लेम करायचे तसं कधी कधी झालं नाही. प्रॉडक्ट वापरला, नाही आवडलं, ठेवलं, मग दुसरं काहीतरी वापरलं, असं व्हायचं. पण म्हणजे मी त्वचेवर काय लावते ह्याच्याबद्दल मी जागरूक तेव्हा झाले जेव्हा मी प्रेग्नंट होते. कारण ऑब्व्हियसली प्रेग्नंट असताना प्रत्येक बाईचं कल असाच असतो की आपल्या बाळाला जास्तीत जास्त चांगलं पोषण कसं मिळेल ह्याच्यासाठी ती चांगलं खाते, चांगलं सगळं चांगलं असतं. आपण व्यायाम करतो, चांगलं खातो पितो. तसंच माझंही होतं. सगळ्या चांगलं खाण्याकडे तर भर होताच, पण जसं मी म्हटलं की मी स्किन केअर वगैरे खूप छान रिलिजियसली फॉलो करत होते. तर मी तेव्हा ह्याच्याकडे पण बघायला लागले की माझ्या स्किनवर आणि माझ्या केसांना मी काय लावते. कारण ऑब्व्हियसली स्किन हा आपला सगळ्यात मोठा ऑर्गन असतो. तो आपल्याला प्रोटेक्ट करतो वेगवेगळ्या प्रकारच्या इन्फेक्शनपासून. आणि आपण जे स्किनवर लावतो ते आपल्या ब्लड स्ट्रीममध्ये जातं. तर बेसिकली बाळाला देखील ते मिळतं. त्यामुळे मी थोडी कॉशियस होते की नक्की काय लावायचं. आणि तसं मग माझा कल ऑर्गॅनिक किंवा नॅचरल प्रॉडक्ट्स जे बनवतात त्यांच्याकडे गेला आणि मी ते प्रॉडक्ट्स वापरायला सुरुवात केली. पण ते सगळे प्रॉडक्ट्स पॉकेटवर खूप हेवी होते, फ्रँकली स्पीकिंग. म्हणजे दरवेळेस आणि फॉर अ लॉंगर ड्युरेशन ते वापरणं थोडंसं पॉकेटला जड होतं, खरं बघायला गेलं तर. म्हणजे ऑथेंटिक ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्सबद्दल मी बोलते, ऑथेंटिक नॅचरल प्रॉडक्ट्सबद्दल मी बोलते. बाजारात तसे तर नावासाठी खूप ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स मिळतात, पण जे खरोखर ऑर्गॅनिक आहेत किंवा खरोखर ते त्याच पद्धतीने काम करतात जसं आपल्याला हवं आहे, त्यांच्याबद्दल मी बोलते. तर ते प्रॉडक्ट्स पॉकेटला हेवी असतात आणि हेवी होते, बेसिकली होते जे काय ते. आणि नंतर माझं बाळ जेव्हा 2 वर्षाचं झालं तेव्हा तर लॉकडाऊन लागलं, त्यामुळे ते प्रॉडक्ट्स मिळणं पण कठीण झालं. आणि त्यामुळे मी ह्या सगळ्यावर काहीतरी ऑल्टरनेटिव्ह मिळेल का वगैरे विचार करत होते. आणि त्यावेळेस असं झालं की ऑब्व्हियसली माझं बाळ 2 वर्षाचं होतं. मला पोस्टपार्टम हेअरफॉल खूप होता आणि कोविडच्या त्या पिरियडमध्ये माझी स्किन एवढी फ्लॅट झाली की मला इथे पूर्ण म्हणजे माझ्या चीन एरियामध्ये किंवा माझ्या या पूर्ण एरियामध्ये मला इतके जास्त पिंपल्स यायला लागले. मे बी बिकॉज ऑफ द हार्मोनल चेंज, स्ट्रेस आणि ते पिंपल्स येत आहेत ह्याचा मी जास्त अजून स्ट्रेस घेतला. त्यामुळे माझी स्किन इतकी सेन्सिटिव्ह झाली की मला म्हणजे
बियॉन्ड म्हणजे माझ्या कंट्रोलच्या बियॉन्ड मला पिंपल्स यायला लागलेले. जे मला ओळखतात त्यांनी ऑब्व्हियसली ही जर्नी माझी बघितली आहे की मला केवढे पिंपल्स त्या मधल्या काळात येत होते. त्यामुळे मग मी घरीच कारण मला ते प्रॉडक्ट्स अवेलेबल होत नव्हते मी जे वापरत होते ते. तर मी घरच्या घरी मग मला काय करता येईल ह्याच्याकडे थोडंसं म्हणजे वाचून म्हणा किंवा आपले जे पूर्वापार चालत आलेले प्रॉडक्ट्स आहेत जसं आपण म्हणतो की हळद पावडर, कडुलिंबाची पावडर वगैरे असे मी माझे काही प्रयोग चालू केले घरच्या घरी. आणि हेअरफॉलसाठी बेसिकली मी हेअर ऑइल बनवायला सुरुवात केली. तर असं सगळं म्हणजे ते ट्रायल एरर चालू होतं. आणि असं करता करता एक दिशा मिळाली मला की हां, हे प्रॉडक्ट्स आपण घरी बनवू शकतो. ते खूप जास्त इफेक्टिव्ह आहेत इन टर्म्स ऑफ रिझल्ट्स ॲज वेल ॲज द कॉस्ट. आणि म्हणून मग मी ह्या दिशेने विचार करायला लागले की आपण का नाही हे असं सुरू करावं काही. आणि मला खरंच ॲक्च्युली मला म्हणजे असे काही कोर्सेस मिळाले जे मी कंप्लीट केले ह्या विषयामध्ये. नॅचरल स्किन केअरमध्ये आणि नॅचरल हेअर केअरमध्ये कोर्सेस अवेलेबल आहेत ते मी कंप्लीट केले. माझे मी प्रॉडक्ट्स बनवणं सुरुवात केली. सुरुवात माझी हेअर ऑइल आणि सोप्सपासून झाली. माझ्या ओळखीच्यांमधल्यांना किंवा माझ्या घरच्यांना मी ट्राय करायला दिले. माझे मी वापरून बघितले आणि त्यांचे चांगले रिझल्ट्स दिसत होते. खूप छान इफेक्ट दिसत होते. त्यामुळे मी ही जर्नी सुरू केली. आता कसं होतं की म्हणजे माझ्या केसांमध्ये माझं हेअर ऑइल वापरून मला तो फरक जाणवत होता. पण तो खूप जास्त विजिबल असा नव्हता की म्हणजे की अरे खूप घनदाट केस झालेत. माझं कळत होतं की मी केस धुताना जेव्हा माझे केस जायचे तेव्हा असे पुंजक्याने जायचे. ते हळूहळू कमी होत गेले. ते थोड्या छोट्या पुंजक्यावर आले, मग त्याच्यापेक्षा कमी असं ती एक जर्नी असते तसं व्हायला लागलं. पिंपल्सच्या बाबतीत पण माझे पिंपल्स हळूहळू कमी होत होते. पण जसं मी म्हटलं की ते हार्मोनल इम्बॅलन्स आणि म्हणजे ऑब्व्हियसली मी प्रेग्नन्सीमधनं मी बाहेर पडत होते. 2-2.5 वर्ष होत होते. आपल्या बॉडीमध्ये खूप चेंजेस होत असतात. तर तसे होत असताना माझं काय व्हायचं, पिंपल्स येऊन गेले, सबसाईड झाले की परत यायचे बिकॉज ऑफ सम स्ट्रेस किंवा मग अगेन हार्मोन्स ॲक्टिंग अप. त्याच्यामुळे ते परत व्हायचं. तर ते सायकल असं सुरू होत होतं. मला कळत होतं की माझे कमी होत आहेत, पण ते विजिबली खूप जास्त लोकांना कळतील असं नव्हतं. पण आपल्या कामामध्ये आपल्याला विश्वास असला पाहिजे आणि आय जस्ट केप्ट माय फेथ आणि मला माझ्या प्रॉडक्ट्सवर विश्वास होता आणि मी आय कंटिन्यू डुईंग व्हॉट आय वॉज डुईंग. आणि ह्याच्यामध्ये मी एक्झिबिशन्स वगैरे करायला लागले. जेव्हा मी एक्झिबिशन्सना वगैरे जायचे तेव्हा लोक मला विचारायचे, अरे पण मग तू तुझे प्रॉडक्ट्स वापरतेस की नाही, तुझी स्किन बघ कशी आहे. तर मला हे सांगायचं आहे लोकांना की जेव्हा तुम्ही नॅचरल प्रॉडक्ट्स वापरता तेव्हा तुम्ही 2 दिवसात रिझल्ट्स एक्सपेक्ट करू नका. ते नाही होणार. कारण जेव्हा नॅचरल प्रॉडक्ट्स तुम्ही वापरायला लागता तर ते लाँग टर्मसाठी तुम्ही वापरताय हेच तुम्ही लक्षात घ्या पहिलं तर. आणि दुसरं म्हणजे जसं आयुर्वेदामध्ये तुम्ही तो प्रॉब्लेम मुळापासून नष्ट करायला ॲक्च्युली जातात. जर तुम्ही हेअर ऑइल पण तुम्ही माझा वापरायला सुरुवात केला, लोक मला विचारतात पण रिझल्ट्स किती दिवसात मिळणार. तर रिझल्ट्स किती दिवसात मिळणार हे मी तुम्हाला गॅरंटीने नाही सांगू शकत की तुम्हाला 1 महिन्यात रिझल्ट दिसतील किंवा तुम्हाला 2 महिन्यात रिझल्ट दिसतील. हे प्रत्येक माणसाच्या स्किनवर, प्रत्येक माणसाच्या हेअर स्कॅल्पवर डिपेंड करतं की तुम्हाला रिझल्ट्स किती दिवसात दिसतील. आणि त्याच्याही व्यतिरिक्त म्हणजे त्याच्याही पुढे जाऊन बियॉन्ड मी म्हणेन की तुम्ही किती कन्सिस्टन्सीने आणि किती फेथफुली ते प्रॉडक्ट वापरताय ह्याच्यावरही तुमचे रिझल्ट्स दिसतील. म्हणजे मी माझं तेल जवळजवळ 2-2.5 वर्ष कंटिन्युअसली वापरलं तेव्हा मला खूप छान रिझल्ट्स यायला लागले. हे मी तुम्हाला सांगू इच्छिते. माझी जी अँटी ॲक्ने ट्रीटमेंट मी केली
किंवा अँटी ॲक्ने जो किट मी बनवला तो मी जवळजवळ 1.5 वर्ष वापरला, तेव्हा माझी स्किन आताही अशी झाली आहे. मी असं म्हणत नाही की मला जे पिंपल्स पूर्णपणे स्टॉप झालेत, मला अजूनही पिंपल्स येतात. मी स्ट्रेस घेतला, माझे पिरियड्स येणार असतील किंवा मी पाणी कमी प्यायले, माझे लगेच पिंपल्स येतात. पण आता ती म्हणजे फ्रिक्वेन्सी पिंपल्स यायची ती कमी झाली आहे. किंवा पिंपल्स जर आले तर ते खूप म्हणजे खूप असे वेदनादायी किंवा असे टपोरे पिंपल्स येत नाहीत. ते माझे प्रॉडक्ट्स मी वापरले की माझे 2-4 दिवसात ते कमी होऊन जातात, त्याचे डाग पडत नाहीत. अशा पद्धतीने हे प्रॉडक्ट्स काम करतात. म्हणजे आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स किंवा जे नॅचरल प्रॉडक्ट्स आहेत ते काम करतात. तर मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की तुम्ही जेव्हा हे प्रॉडक्ट्स, नॅचरल प्रॉडक्ट्स जेव्हा वापरताय तेव्हा तुम्ही रिझल्ट्स किती दिवसात मिळतील, म्हणजे मी असं म्हणत नाही की विचारू नका, विचारा, नक्की विचारा. पण मी सांगेन की हे प्रॉडक्ट्स तुम्ही घेताय तर पहिली गोष्ट तर तुम्हाला कन्सिस्टंटली 2 ते 3 महिने तुम्हाला वापरावेच लागतील, तर तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसायला लागेल. आणि तुम्हाला जसे आम्ही इन्स्ट्रक्शन्स देऊ तसेच ते वापरावे लागतील. म्हणजे बऱ्याचदा असं होतं, मी जेव्हा एक्झिबिशन्सना वगैरे जाते ना, तेव्हा मी लोकांना जेव्हा माझे प्रॉडक्ट्स एक्सप्लेन करते तेव्हा मग मला सांगतात बेसिकली की अरे आम्ही त्या ब्रँडचं आणलं होतं पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तर एवढे नावाजलेले ब्रँड आमच्या स्किनवर काम करत नाही, तर तुमचे घरचे प्रॉडक्ट्स आमच्यावर कसे काम करणार. पण म्हणजे त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. तुम्ही जर नोटीस केलं असेल, आपल्या आज्या कुठले प्रॉडक्ट्स वापरत होत्या का? नाही. त्या किचनमध्ये काम करता करता जे काही हाताला लागेल, म्हणजे टॉमॅटो चिरला, टॉमॅटोचा रस हाताला जो लागतो त्या चेहऱ्याला लावायच्या. कुठे काही फंक्शन वगैरे असेल तर काय वापरलं जायचं? मलाई मिक्स करायची, हळद घ्यायची, बेसन घ्यायचं, मलाई मिक्स करायची, त्याचा लेप ते लावायचे. जास्तीत जास्त मुलतानी माती आणून त्याचा लेप लावला जायचा. ह्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या स्किन केअरमध्ये काही नव्हतं. किंवा छान अशी म्हणजे तेल ओघळेपर्यंत केलेली चंपी, हे त्यांच्या केसांच्या वाढीचं किंवा केसांच्या सौंदर्याचं लक्षण तेच होतं. म्हणजे सौंदर्यासाठी ते तेच वापरायचे. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या आज्यांनी काही वापरलं आहे का? तुम्हाला आठवतं आहे का? नाही. तर हेच प्रॉडक्ट्स आम्ही आमच्या स्किन केअरमध्ये वापरतो आहे, आम्ही आमच्या प्रॉडक्ट्समध्ये वापरतो आहे. तर तुम्ही त्याच्यावर जरा विश्वास ठेवा. आणि दुसरं म्हणजे जेव्हा आपण बाजारातनं प्रॉडक्ट्स विकत आणतो तेव्हा ॲडमध्ये काही गोष्टी कम्प्लिटली मेन्शन केलेल्या नसतात. आपण आणतो, आपण वापरतो आणि तेच होतं की 2 दिवसात आपल्याला रिझल्ट दिसले नाही किंवा 2 दिवसात काहीतरी रिॲक्शन होते आणि आपण ते वापरणं थांबवून म्हणजे सोडून देतो. आणि ऑब्व्हियसली आपल्याला कुठला पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट नाही आहे. म्हणजे आता ते तरी तर बऱ्यापैकी सोपं झालं आहे, पण आपल्याला काही पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट नसतो की तिकडे जाऊन आपण विचारावं, अरे हे माझ्या स्किनला हे असं का झालं. इकडे आम्ही आहोत. यू कॅन रीच आउट टू अस की मला समजा गॉड फॉरबिड माझा प्रॉडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला काही जर झालं तर तुम्ही आम्हाला विचारू शकता की कसं होतं आहे की काय होतं आहे. असं जसं मी म्हटलं की बाजारातले प्रॉडक्ट्स आपण विकत आणतो आणि आपल्याला पूर्ण माहिती नसते की ते प्रॉडक्ट नक्की कसं वापरायचं आहे. कधी सेल्समन किंवा सेल्सवुमन जे आपल्याला ते प्रॉडक्ट विकतात त्यांनाही माहीत नसतं की ते कसं वापरायचं आहे. म्हणजे आजकाल बाजारात जे इतके प्रॉडक्ट्स आले आहेत ना, म्हणजे व्हिटॅमिन सी सिरम म्हणा किंवा रेटिनॉल वगैरे म्हणा, तर ते वापरण्याची एक पद्धत आहे. त्याच्याबरोबर तुम्ही काही प्रॉडक्ट वापरू शकता, काही प्रॉडक्ट नाही वापरू शकत. त्याचं कॉम्बिनेशन्स असतात. ते आपल्याला घेताना सगळं सांगितलं जात नाही. आणि बरेच जण नुसतं प्रॉडक्ट आणतात, त्याची माहितीही घेत नाहीत आणि ते वापरतात आणि मग चेहऱ्यावर काहीतरी भलतीच रिॲक्शन होते. किंवा एखादे म्हणजे आपले आवडते इन्फ्लुएन्सर्स म्हणतायत किंवा इन्फ्लुएन्सरच्या स्किनला काही सूट झालं म्हणून ते आपल्याला सूट होईल असंही नसतं. तर तुम्ही कुठलंही प्रॉडक्ट घेताना त्याची व्यवस्थित माहिती करून घ्या आणि मगच ते प्रॉडक्ट विकत घ्या. आणि मी तर म्हणेन की आजकाल सगळेच जण आयुर्वेदाकडे किंवा नॅचरल स्किन केअर आणि हेअर केअरकडे वळतायत. तर तुम्ही देखील
अशा प्रॉडक्ट्स वापरून बघा. आमच्या प्रॉडक्ट्सची रेंज खूप वास्ट आहे. प्रत्येकाच्या च्या नीडनुसार आमचे प्रॉडक्ट्स बनवले जातात आणि प्रॉडक्ट स्मॉल बॅचेसमध्ये बनवले असल्यामुळे ते बऱ्यापैकी फ्रेश असतात आणि त्यांची शेल्फ लाईफ ही बऱ्यापैकी चांगली असते. तर तुम्ही आमचे प्रॉडक्ट्स नक्की ट्राय करून बघा. माझ्या ब्रँडचं नाव आहे आभा ऑर्गॅनिक्स. मी माझं इन्स्टा पेज आणि फेसबुक पेज आणि माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करणार आहे. तुम्ही नक्की आमचं एखाद दुसरा प्रॉडक्ट वापरून बघा आणि फीडबॅक द्या. थँक्यू.